येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात भंडाऱ्याची उधळण करत सातारा जिल्ह्यातील पाली या ठिकाणी महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री खंडोबाची यात्रा पार पडतीये। श्री क्षेत्र पाली येथे आंध्र प्रदेश, कर्नाटक तसेच महाराष्ट्रातून लाखो भाविक म्हाळसा देवी आणि खंडोबा यांच्या विवाह सोहळ्यात सहभागी होत आहेत। या यात्रेचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी ओंकार सोनावले यांनी। महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणारं खंडोबा श्री क्षेत्र पाली येथे आज यात्रेचा मुख्य दिवस आहे। आपण माझ्या मागे पाहू शकता मोठ्या प्रमाणावर संपूर्ण देशभरातून इथं भाविक पक्ष दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात। आंध्र प्रदेश असेल, कर्नाटक असेल किंवा महाराष्ट्र येथून मोठ्या प्रमाणावरती सातारा जिल्ह्यातील पाली येथे इथं भाविक पक्ष दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात। एकूणच आज यात्रेचा मुख्य दिवस आहे। या यात्रे दिवशी आज म्हाळसा आणि देवी म्हाळसा आणि श्रीदेव खंडोबा या दोघांचा लग्न सोहळा आज पार पडतो। याच ठिकाणी आपण पाहू शकता हा लग्न सोहळा पार पडणार आहे। थोड्या वेळात मोठी गर्दी देखील तर पाहायला मिळते। एकूणच पाहायला गेलं तर पोलिसांनी देखील मोठा फौजमटा तैनात करण्यात आला आहे। अग्निशामक दल देखील तर पाहायला दाखल झालं तर आपल्याला पाहायला मिळतं। एकूणच सातारा जिल्हा प्रशासन असेल किंवा येथील देवस्थान ट्रस्ट असतील यांनी प्रॉपर उपाययोजना करताना आपल्याला पाहायला मिळतंय। ओंकार सोनावले, न्यूज अनकट, पाल, सातारा। एकीकडे देशात अयोध्येतील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा उत्सव उत्साहात साजरा होताना दिसत आहे, तर पालीमध्ये ही यात्रेचा मुख्य दिवस पार पडतोय। गुळ खोबऱ्याचा प्रसाद आणि भंडाऱ्याची मुक्त हस्ताने उधळण करत हजारो भाविकांनी पालीत श्री खंडेरायाच्या साक्षीने आपला कुलधर्म कुलाचार पार पाडला। श्री क्षेत्र पाली म्हणजे खंडोबा देवस्थान या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जे भाविक गर्दी केली आपल्याला पाहायला मिळते। एकूणच पाहायला गेलं या परिसरात आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती जय मल्हार या घोषणा देत गर्दी करायचं आपल्याला पाहायला मिळते। आज यात्रेचा मुख्य दिवस आहे। देवी म्हाळसा आणि खंडोबा या दोघांचा लग्न सोहळा पार पडणार आहे। आपल्यासोबत काही भाविक भक्त देखील आपण त्यांच्याशी बातचीत करतोय। काकू काय सांगाल, आज तुम्ही यात्रेसाठी दाखल झाला आहात, कुठून आलाय तुम्ही? आम्ही डोंबिवलीवरून आलो। किती वर्ष झाली यात्रेला येतो तुम्ही? आम्ही येतो, दरवर्षी येतो। काय यात्रेचा आनंद काय घेतो? खूप छान वाटतं आम्हाला। देवाचं दर्शन व्यवस्थित मिळतं आणि मनाला पण खूप प्रसन्न। माझं नाव हिमांगी। दरवर्षी मी माझ्या फॅमिली सोबत येते इथे दर्शनासाठी आणि खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं। दरवर्षी आपला कुलदैवत आहे त्याचं दर्शन भेटतं, बरं वाटतं। तू काय सांगशील, किती वर्ष यात्रेला येते? किती किती वर्ष येते यात्रेला? परत एकदा मला ऐकायला आलं। किती वर्ष येते यात्रेचं, का पहिल्यांदा आलीस तू? मी ते दोनदा आली आहे आणि मला इथे खूप आवडतं यायला, एकदम छान वाटतं। जय मल्हार। एकूणच पाहायला गेलं तर जे भाविक भक्त आहेत त्यांचे देखील भक्तीमय वातावरणात मोठा जल्लोष पाहायला मिळते। प्रसन्न वाटतं, मंत्रमुग्ध वाटतं, असं देखील या प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळत आहे। ओंकार सोनावले, न्यूज अनकट, पाल, सातारा।